Hello friends, welcome to Sri Academy of Science, Karad. In this video, we will discuss about the pollination. In that sub-point is the cross-pollination. In previous video, we discussed about the self-pollination. In this video, we will discuss about the cross-pollinations. म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनेशनच्या व्हिडिओमध्ये सेल्फ पॉलिनेशन हा भाग बघितलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशन हा पॉइंट बघणार आहोत. ओके, क्रॉस पॉलिनेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲलोगॅमी. क्रॉस पॉलिनेशनला नीट मध्ये सिनोनिम ॲलोगॅमी असा सुद्धा वापरला जातो. ओके, त्यावेळेला तुम्हाला ॲलोगॅमी म्हणजे काय हे सुद्धा माहित असायला पाहिजे. सो मीनिंग बघा, या शब्दाचा जर भाग केला ॲलोज मीन्स डिफरंट, गॅमी मीन्स मॅरेज. ओके, आता मॅरेज म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी फर्टिलायझेशन असणार आहे, बरोबर आहे. आणि ॲलोज मीन्स डिफरंट म्हणजे या ठिकाणी पॉलिनेशन होत असताना वेगवेगळ्या फ्लावर मध्ये, वेगवेगळ्या प्लांट वरती असलेल्या वेगवेगळ्या फ्लावर मध्ये आपल्याला पॉलिनेशन झालेलं बघायला मिळणार आहे. म्हणून तर याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं जातं ना. मग आता पॉलिनेशनची डेफिनेशन माहित आहे, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इज डिस्क्राइब्ड ॲज पॉलिनेशन. मग क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय बघा, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन from one flower to the stigma of another flower present on different plants is called cross pollination. cross pollination म्हणजे काय, तर दुसऱ्या वनस्पतीवरती असलेल्या फुलामधला पोलन ग्रेन, बरोबर आहे, वेगळ्या वनस्पतीवरती किंवा काय म्हणू शकतो आपण, पहिल्या वनस्पतीवरती असलेले जे फूल आहे त्याच्या मधला पोलन ग्रेन दुसऱ्या वनस्पतीवरती असलेलं फूल आहे त्याच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे, त्यावेळेला त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणायचं आहे. म्हणजेच काय परत येणार आहे, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑन डिफरंट प्लांट्स इज कॉल्ड क्रॉस पॉलिनेशन्स. समजलं? म्हणजे दोन प्लांट आहेत, बरोबर आहे, पहिल्या प्लांट मधला फुलामधला पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांट वरच्या फुलावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे, म्हणून याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणायचं आहे. ओके, क्रॉस पॉलिनेशन आर ऑफ डिवाइडेड इनटू टू टाइप्स, झिनोगॅमी अँड हायब्रिडायझेशन्स. बरोबर आहे, क्रॉस पॉलिनेशन मध्ये आपल्याला दोन प्रकार बघायला मिळणार आहेत. पहिला प्रकार आहे झिनोगॅमी आणि दुसरा प्रकार आहे हायब्रिडायझेशन्स. मग झिनोगॅमी म्हणजे काय बघा, तर सेम डेफिनेशन सेम, फक्त डिफरंट प्लांट्सचे पुढे वाढणार आहे. म्हणजे काय येणार, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट्स ऑफ सेम स्पेसिस. दोन वेगवेगळ्या प्लांट वरती आहे पण त्या प्लांटचे स्पेसिस काय पाहिजे, सेम पाहिजे, त्याला म्हणायचं झिनोगॅमी. मग काय येणार आहे, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट्स ऑफ सेम स्पेसिस इज कॉल्ड झिनोगॅमी. तेच दिलेलं आहे, झिनोगॅमी. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट्स ऑफ सेम स्पेसिस इज कॉल्ड झिनोगॅमी. इज इट क्लियर? एक्झाम्पल इज द हिबिस्कस. ओके, जास्वंदाचं फूल आणि पपया, राईट. नेक्स्ट, हायब्रिडायझेशन्स. हायब्रिडायझेशन्स हा एक टोटल ब्रॉड आणि वेगळी कन्सेप्ट आहे, पण या ठिकाणी आपल्याला फक्त डेफिनेशन बघायचं आहे. काय असणार आहे बघा, या ठिकाणी हायब्रिडायझेशन सेम स्पेसिस मध्ये होईल का, महत्वाची गोष्ट कधीच होणार नाही. जर सेम स्पेसिस मध्ये पॉलिनेशन झालं तर त्याला हायब्रिडायझेशन म्हणता येणार नाही. मग हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक जेनेरा एक असेल त्याचा, बरोबर आहे,
एका जेनेरामधल्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये झालेल्या पॉलिनेशनला हायब्रिडायझेशन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग एक जेनेरा का पाहिजे? फॉर एक्झाम्पल मी दोन प्लांट घेतले, मॅन्झिफेरा इंडिका, मॅन्झिफेरा इंडिका. ओके, म्हणजे मँगो, बॉटॅनिकल नेम ऑफ मँगो, आणि दुसरं ॲझॅडिरेक्टा इंडिका. ओके, बॉटॅनिकल नेम ऑफ नीम. बघा, मँगोचा जीनस कुठला आहे? मॅन्झिफेरा स्पेसिस इंडिका. नीमचा जीनस ॲझॅडिरेक्टा स्पेसिस इंडिका. हायब्रिडायझेशन कशामध्ये होईल? तर मॅन्झिफेरा या जीनसच्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये होईल. बरोबर आहे. म्हणजे एका जीनसच्या किंवा एका जेनेराच्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये पॉलिनेशन होईल, त्याला हायब्रिडायझेशन. असं होऊ शकत नाही की मॅन्झिफेरा इंडिका मधला पोलन ग्रेन ॲझॅडिरेक्टा इंडिकावरती, म्हणजे आंब्याच्या झाडाचा पोलन ग्रेन कडुलिंबाच्या झाडावरती जर पडला, आंब्याच्या झाडाचा पोलन ग्रेन म्हणजे आंब्याचं जे फूल आहे त्याच्यामधला पोलन ग्रेन कडुलिंबाच्या झाडाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जर पडला तर काय तयार होईल? तिथं काही तयार होणार नाही, कारण तिथला पोलन ग्रेन तो तिथं ऍक्सेप्टच केला जाणार नाही. हे तुम्हाला मी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स मध्ये सांगणार आहे. बरोबर आहे. पण हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट कशी लक्षात ठेवायची आहे? तर पॉलिनेशन एका जेनेराच्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये होणाऱ्या पॉलिनेशनला काय म्हणायचं आहे? हायब्रिडायझेशन. त्याच्या आधीची डेफिनेशन मग सेम काय येणार आहे? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट्स ऑफ डिफरंट स्पेसिस ऑफ सेम जेनेरा. म्हणजे एका जेनेराच्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये असणारा पॉलिनेशनला काय म्हणायचं आहे? हायब्रिडायझेशन. तेच आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट्स ऑफ डिफरंट स्पेसिस. आहे का? डिफरंट स्पेसिस. पुढे सगळ्यात महत्त्वाचं ऑफ सेम जेनेरा इज कॉल्ड हायब्रिडायझेशन. अँड एक्झाम्पल इज कॉटन. असर्शन रिझनिंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला जर नीट मध्ये जर प्रश्न विचारला, ओके, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की सेम जेनेराच्या डिफरंट स्पेसिस मध्ये होणारं जे पॉलिनेशन आहे त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. बरोबर आहे. आणि जर सेम स्पेसिस मध्ये असेल तर जेनेराचा काही प्रश्नच नाही, झिनोगॅमी असं म्हणायचं आहे. म्हणजे झिनोगॅमी हा सुद्धा क्रॉस पॉलिनेशनचा प्रकार आहे, हायब्रिडायझेशन हा सुद्धा क्रॉस पॉलिनेशनचा प्रकार आहे. पण या ठिकाणी सेम स्पेसिस पाहिजे, डिफरंट प्लांट्स ऑफ सेम स्पेसिस. या ठिकाणी डिफरंट प्लांट्स ऑफ डिफरंट स्पेसिस ऑफ सेम जेनेरा. राईट. अशा पद्धतीने याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. बघा, ऍडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनचे फायदे आणि तोटे. ओके, so advantages of cross pollination, right? What is the definition of cross pollination? The transfer of pollen grain from anther of one flower to the stigma of another flower present on different plants is called cross pollinations. आता त्याचे advantages काय आहेत बघा. The first advantages of cross pollination is the progeny of cross pollination is stronger and healthier. क्रॉस पॉलिनेशन मधून तयार झालेली जी प्रोजेनी आहे तिचे जिनोटाइप्स मध्ये व्हेरिएशन्स आढळत गेल्यामुळं ती स्ट्रॉंगर असणार आहे आणि हेल्दीयर असणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनच्या मदतीनं नेहमी हेट्रोसिस व्हरायटी मिळणार आहे किंवा आपण काय म्हणू शकतो हायब्रिड व्हीगर व्हरायटी मिळणार आहे. म्हणून the progeny of cross pollination is stronger and healthier. Second, yield of plant is high. Continued cross pollination झाल्यामुळे उत्पादन क्षमता वनस्पतीची वाढणार आहे. बरोबर आहे. Third, undesirable characters can be eliminated. म्हणजे नको असलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण काढून टाकू शकतो क्रॉस पॉलिनेशनच्या मदतीने.
डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स कॅन बी इंट्रोड्युस्ड, एखादं डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये इंट्रोड्युस्ड होऊ शकतं. नेक्स्ट, प्लांट शोज स्ट्रॉंग रेजिस्टन्स टू डिसीज, वनस्पतींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. ओके. नेक्स्ट, इट गिव्स व्हेरिएशन्स हेन्स हेल्प्स इन इव्होल्यूशन, कंटिन्यू व्हेरिएशन्स आढळल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला उत्क्रांती झालेली बघायला मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन स्पेसिस किंवा प्रत्येक वेळेला नवीन कुठलं तरी कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे किंवा ती स्पेसिस ही डिझायरेबल होत चाललेली आहे असं आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण तिथं कंटिन्यू व्हेरिएशन्स असणार आहे, त्यामुळे आपल्याला इव्होल्यूशन झालेलं बघायला मिळणार आहे. म्हणून इट गिव्स व्हेरिएशन हेल्प्स इन इव्होल्यूशन्स. नेक्स्ट, शोज हाय पर्सेंटेज ऑफ सीड जर्मिनेशन. ओके. क्रॉस पॉलिनेशनच्या मदतीने ज्या सीड्स तयार होतील त्या सीड्स मध्ये सीड जर्मिनेशनचे पर्सेंटेज जास्त असणार आहे. राईट. आणि शेवटचा, प्लांट कॅन टॉलरेट ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स, म्हणजे वनस्पती जे असणार आहेत त्या प्रत्येक ऍडव्हर्स कंडिशन्सला टॉलरेट करतील. म्हणजे अगदी हाय टेम्परेचर असेल तरी ती वनस्पती त्याच्यामध्ये व्यवस्थित राहणार आहे. अगदी टेम्परेचर कमी पडलं असेल किंवा कमी झालं असेल तरी त्यावेळेला ती वनस्पती जिवंत राहणार आहे. बरोबर आहे. भरपूर पाऊस पडला तरी ती वनस्पती जिवंत राहणार आहे. पाऊस पडलाच नाही, ड्राय कंडिशन्स राहिली तरी ती वनस्पती जिवंत राहणार आहे. कोणाच्या मदतीनं? क्रॉस पॉलिनेशनच्या मदतीनं. हे जे ऍडव्हान्टेजेस आपण क्रॉस पॉलिनेशनचे पाहिलेले आहेत ते आपण सेल्फ पॉलिनेशन मध्ये त्याचे जे क्रॉस पॉलिनेशनचे ऍडव्हान्टेजेस आहेत ते सेल्फ पॉलिनेशनचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. मी काय सांगितलं होतं, फक्त या ठिकाणी जर पॉझिटिव्ह पॉइंट असतील तर तिकडं निगेटिव्ह करून लिहायचे आहेत. ओके. नेक्स्ट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन बघा. द क्रॉस पॉलिनेशन इज नॉट शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. तोटे कुठले आहेत? क्रॉस पॉलिनेशन ही शुअर मेथड नाही. का नाही? कारण ही चान्सी आहे. बरोबर आहे. क्रॉस पॉलिनेशनला एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स लागतात. मग जर एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्सनं त्या फ्लावरला जर व्हिजिट केली नाही तर तिथले पोलन ग्रेन त्या दुसऱ्या फ्लावरवरती जाणार नाही. म्हणजे चान्सी आहे. झालं तर होऊ शकतं, नाही झालं तर होणार नाही. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन हे काय? चान्सी आहे. नेक्स्ट, इट डिपेंड्स ऑन एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स. मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, त्यामुळं क्रॉस पॉलिनेशन हे चान्सी आहे. आपण सांगू शकत नाही इट इज नॉट शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. व्हाय? बिकॉज एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स आर इन्व्हॉल्व्ड. समजलं? थर्ड, वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन इज मोर. जे पोलन ग्रेन आहेत त्यांचं वेस्टेज हे खूप जास्त होतं. म्हणजे जास्त प्रमाणात पोलन एक तर चान्सी आहे की नाही. एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स लागतात, त्यामुळे वनस्पती काय करते तर तो चान्स वाढावा, आपल्या प्लांट मध्ये पॉलिनेशन व्हावं याच्यासाठी ते फ्लावर मधलं पोलन ग्रेन्स जास्त प्रमाणात तयार केले जातात. त्यापैकी काहीच पोलन ग्रेन त्या अपोजिट फ्लावरला पोहोचणार आहेत. बरोबर आहे. राहिलेले पोलन ग्रेन हे वेस्ट होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी पोलन ग्रेन्सचे वेस्टेज हे जास्त होतं. नेक्स्ट, एनर्जी इज वेस्टेड फॉर डेकोरेशन ऑफ फ्लावर, दॅट इज नेक्टरीन, सेंट अँड कलर्स. आता एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स आला. बरोबर आहे. एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स जर या ठिकाणी आला तर मला सांगा फ्लावरला डेकोरेशन करायला पाहिजे ना, अट्रॅक्शन करायला पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे ते फ्लावर सुंदर असायला पाहिजे, त्याच वेळेला पॉलिनेटिंग एजंट्स अट्रॅक्ट असतील. बरोबर आहे. म्हणजे एखाद्याच्या घरात मुलगी बघायचा कार्यक्रम कधी होणार आहे? ज्या वेळेला ती मुलगी सुंदर असणार आहे त्याच वेळेला तिला बघायला येतील ना. तसंच आहे, ज्या वेळेला फ्लावर त्या प्लांटवरती फ्लावर ज्या वेळेला सुंदर असेल त्याच वेळेला काय असणार आहे? एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स व्हिजिट करतील. मग हे एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स यावेत याच्यासाठी हे काय करणार आहे तर प्लांट एनर्जी खर्च करतं. कशासाठी? डेकोरेशन ऑफ फ्लावर साठी. म्हणजे त्या फ्लावर मध्ये नेक्टरीज तयार केले जातात. त्या फ्लावरचा एक स्वीट फ्रॅग्रन्स असतो, एक सुगंध असतो आहे आणि वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला फ्लावर बघायला मिळणार. ओके. अँड लास्ट,
प्युअर लाईन व्हरायटीज कॅनॉट बी मेंटेन. याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनच्या मदतीनं कंटिन्यूड आपल्याला कॉन्टॅमिनेशन मिळणार आहे त्या प्लांटमध्ये, कारण ते प्लांटचे जे ओरिजिनल जिनोटाइप आहेत ते मेंटेन केले जात नाही. याचाच अर्थ प्युअर लाईन व्हरायटी मेंटेन केल्या जात नाही. हे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत क्रॉस पॉलिनेशनचे, ते सेल्फ पॉलिनेशनचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत. फक्त निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करून लिहायचं आहे. समजलं? म्हणजे आता समजा डिसएडव्हान्टेजेस क्रॉस पॉलिनेशनचं काय, प्युअर लाईन व्हरायटीज कॅनॉट बी मेंटेन, आहे की नाही. हा ऍडव्हान्टेजेस सेल्फ पॉलिनेशनचा काय झाला, प्युअर लाईन व्हरायटीज पॉझिटिव्ह करा, कॅन बी मेंटेन. सेल्फ पॉलिनेशन मध्ये प्युअर लाईन व्हरायटी मेंटेन केल्या जातात. डिसएडव्हान्टेजेस क्रॉस पॉलिनेशन, प्युअर लाईन व्हरायटी कॅनॉट बी मेंटेन. समजलं? एक एक्झाम्पल तसं तुम्ही प्रत्येक वेळेला करू शकता. फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह करायचं.